हां चला सर्वजण जॉईन झाले का? मयूर, हां मयूर सर्वात लास्ट लिहित आहे. तो आला का नाही आज बघू द्या पहिले. मयूर, हां 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 मयूर आलेला आहे, काही विषय नाही तिच्यात. मयूर, मनीषा आलेली आहे, सुमित आलेला आहे, पूजा आलेली आहे. हां हां चला सर्व जॉईन व्हा पटापट. चला लवकर, चला लवकर लवकर व्हा. हां चला लवकर जॉईन करा, विषय नाही काही त्यात. हां चला पटापट, चला पटकन. हां हे बघा, हे बघूया, हो इकडं बघा काय करतोय तर. जॉईन तर केला पण चॅटिंग तिकडे करतोय. वा रे वा. बब्या झाला तू दारूबंदी पोलीसमध्ये लागला बब्या तू. हां हां लागला लागला तू, काय विषय नाही. भांडवरले म्हणते तुम्ही, तुला तू लागला. हां हां ठीक आहे ठीक आहे, चालते चालते, कर कर. हो तुला पापा की परी जास्त आवडते ना, त्याच्यामुळे तू हे करतोस. हां एकदा तू आपली हां चला जॉईन झाले का सर्वजण? हां चला सर्वजण झालेत. हां काय विषय नाही आता त्याच्यात. हां चला, हां झाले जॉईन सर्व. हां तर आजचा आपला हा टॉपिक आहे की जवान राज्योत्पादन शुल्क. हां झाले ना, हां ठीक आहे चला. आजचा आपला टॉपिक आहे राज्योत्पादन शुल्क भरती 2023. हां त्यात पद कोणते कोणते आहेत बघू. निम्नश्रेणी टंकलेखक, एक उच्च श्रेणी टंकलेखक झाले. लिपिकच्या झाल्या जागा 2. हां लिपिकच्या 5 जागा. टंकलेखक निम्नश्रेणी 4 जागा. हां जवान या पदासाठी आहेत, सर्वात जास्त जवान पदासाठी जागा आहे, 572 जागा आहे. आणि त्यानंतर आहे जवान वाहन चालक म्हणजे ड्रायव्हर या पदासाठी भरती आहे. हां तर त्याची आहेत तुम्हाला 120 पोस्ट, म्हणजे 120 जागा आहेत. आणि चपराशीच्या 51 म्हणजे 51 जागा आहेत. यापैकी तुम्हाला सर्वात जास्त फायदा करून देणारी जागा म्हणजेच जवान वाहन चालक आणि चपराशी या 3 जागा आहेत तुम्हाला अशा की सर्वात जास्त तुम्हाला प्रॉफिट होऊ शकते त्याच्यात. त्यात काय विषय नाही थोडा. आता तुम्ही काय करा, महाराष्ट्र भूगोल, भारताचा भूगोल, जगाचा भूगोल, भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास आणि जगाचा इतिहास हे 3, मराठी व्याकरण, हिंदी व्याकरण, इंग्लिश ग्रामर हे तुम्ही तुमचं कंप्लीट करून घेतलेलं आहे. आता तुमचं राहिले फक्त अंकगणित. ते अंकगणितच काय नाही, अंकगणित तुम्हाला एका महिन्यात होऊन जाईल, त्या काय विषय नाही तुमचा. चला झाले. हां चला राईट. हां बब्या इकडे बघा. आता हे काय म्हणतंय तुम्हाला की हां अच्छा अच्छा अच्छा, एक मिनिट हे काय म्हणते बघू. एक मिनिट बघू एक मिनिट बघू एक म्हणते. हां जवान या पदाकरिता 1600 मीटर गोळाफेक आणि 100 मीटर आणि जवान वाहन चालक 1600 मीटर गोळाफेक आणि 100 मीटर या 3 चाचण्या होतील. हा बघा 1600 आहे तुम्हाला 30 गुणाला
सॉरी 20 गुण आला, 1620 गुण आला. आणि गोळा आहे 15 गुण, 100 मीटर आहे 15 गुण. असे तुमचे होतात एकूण 50 गुण. एकूण 50 गुण होतात. आणि तुमची लेखी आहे 120. 120 गुणाची तुमची लेखी आहे. आणि त्यासाठी तुम्हाला आहे 90 मिनिटाचा टाईम. आणि तुमची एक्झाम होणार आहे ऑनलाईन. ती कोण घेणार आहे तुमची एक्झाम? TCS आणि IBP ह्या 2 कंपन्या. TCS आणि IBPS मार्फत तुमची एक्झाम होणार आहे. बरं. आणि तुम्हाला आता ग्राउंडसाठी पात्र व्हायचं असेल तर तुम्हाला लेखीमध्ये किती मार्क घ्यावे लागतात? तुम्हाला लेखीमध्ये तुम्हाला कमीत कमी 45% गुण घ्यावे लागतील. हां, राईट 45 गुण. 45% हे 65 नाही, 55 नाही, 45च आहे. हां, 45च आहे. हां, 45% तुम्हाला गुण घ्यावे लागतील. म्हणजे 120 पैकी तुम्हाला घ्यायचे तर 45% गुण म्हणजेच तुम्हाला 55 गुण घ्यावे लागतात. 55 तुम्ही गुण घेतले तर तुम्हाला होऊन जाईल सगळं. तुम्ही ग्राउंडसाठी पात्र होऊ शकता. मग तुम्ही 55च्या वरती किती घ्या, तुम्हाला ग्राउंडला बोलावले जाते. जर तुम्हाला 55 असतील काठावर, मिनिमम तुम्हाला फक्त 55च असतील तर तरी तुम्हाला ग्राउंडला बोलावल्या जाईल. हां. आणि ग्राउंडमध्ये पुन्हा किती चेंजेस आहे. हां, नवीन थोडी मग थोडी थकीत झाली ना.